नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज घोषणा। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 28 जानेवारी बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी। एसटी बस वेळेवर न आल्यास कडक कारवाई। राज्यात एसटी बस उशिरा येणे, फेऱ्या रद्द होणे आणि गर्दीच्या तक्रारी वाढल्या आहेत। याची दखल घेत परिवहन विभागाने अचानक तपासणी मोहीम सुरू केली आहे। काही डेपो व्यवस्थापकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत। प्रवाशांची गैरसोय झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। मंत्रिमंडळ बैठकीतील 3 महत्त्वाचे निर्णय। राज्यातील शेतकरी, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात बापगाव येथे मल्टी प्रॉडक्ट हब उभारण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे। या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली 8 हेक्टर शासकीय जमीन महसूल विभागाकडून पणन विभागाकडे हस्तांतरित केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। या मल्टी प्रॉडक्ट हबमुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी आधुनिक आणि सुसज्ज बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। सध्या अनेक शेतकऱ्यांना दलालांवर अवलंबून राहावे लागते, मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेपर्यंत पोहोचता येणार असून योग्य दर मिळण्यास मदत होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, ग्रामपंचायतींच्या कामावर नजर। ग्रामपंचायतीत विकास कामांमध्ये होणारी ढिलाई आणि गोंधळ यावर प्रशासनाने तातडीचे आदेश दिले आहेत। दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होईल। नागरिकांनी कामात पारदर्शकता अपेक्षित असल्याचे सांगितले आहे। विकास काम वेळेत पूर्ण करणे ही प्रमुख प्राथमिकता ठरली आहे। ग्रामस्थांनीही याची नोंद ठेवावी असे आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, दुधाच्या खरेदी दरांमध्ये अनिश्चितता निर्माण झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे। काही सहकारी संघांनी खरेदी कमी केल्याने शेतकऱ्यांना भाव मिळत नाही। स्थानिक बाजार समित्या आणि सरकारी अधिकारी यावर लक्ष ठेवत आहेत। भविष्यात दर स्थिर होण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे। शेतकऱ्यांनी शांती राखून निर्णयाची वाट पाहावी असे सांगण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, भारतीय डाक विभागात 28,740 पदांची भरती। लेखी परीक्षा नाही। सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे। भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांसाठी तब्बल 28,740 जागांची मोठी भरती जाहीर केली आहे। या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही। या भरतीमध्ये ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्टमास्टर आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर अशा पदांचा समावेश आहे। उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून निवड प्रक्रिया ही केवळ 10वीच्या गुणांवर आधारित असणार आहे। उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष ठेवण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, दुबईत महाबीज 2026 भारतीय उद्योजकांसाठी मोठी संधी। जागतिक व्यापार, गुंतवणूक आणि उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या महाबीज 2026 या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषदेला दुबईत आयोजन करण्यात आले आहे। हे 2 दिवसीय संमेलन 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे। या परिषदेत पहिल्या दिवशी दुबईतील AI हब पोलो रिसॉर्ट येथे विविध उद्योग क्षेत्रांवरील चर्चांमध्ये आणि नेटवर्किंग कार्यक्रम होणार आहेत। दुसऱ्या दिवशी अँटिनियस द प्लाम दुबई येथे भव्य उद्घाटन, मान्यवरांची प्रमुख भाषणे, जागतिक ब्रँड सादरीकरण
तसेच महाराष्ट्र इन दुबई हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या परिषदेमुळे भारतीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय स्तरांवर व्यावसायिक वाढीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेत मोठा गोंधळ, हजारो महिलांची ई-KYC अपूर्ण। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गोंधळ समोर आला आहे। सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 18,023 महिलांची ई-KYC पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा लाभ थांबवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तसेच जवळपास 19,000 महिला वयोमर्यादेबाहेर असूनही योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या तपासणीत समोर आले आहे। या पार्श्वभूमीवर शासनाकडून सर्व लाभार्थी महिलांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार असून ही प्रक्रिया अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे। नावातील तफावत, वय आणि उत्पन्नाची पडताळणी करून पात्र महिलांनाच पुढील लाभ देण्याचा स्पष्ट निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। सरकारी रुग्णालयांबाबत आदेश। सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने कठोर सूचना दिल्या आहेत। प्रत्येक विभागात आवश्यक औषधांच्या पुरवठ्याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। रुग्णांच्या गैरसोय टाळण्यासाठी वितरणाचे वेळापत्रक पुनरावलोकन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। प्रशासनाने काही कर्मचाऱ्यांवर जबाबदारीची देखरेख ठेवण्याचे ठरवले आहे। नागरिकांनी वेळेत औषध मिळण्यासाठी माहिती तपासावी असे आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढीसाठीची चर्चा सुरू आहे। कर्मचाऱ्यांनी मागील काही वर्षांपासून मानधन वाढ मागितली होती। शिक्षण आणि आरोग्य विभागात बैठक घेऊन योग्य निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। सेविकांच्या कामात प्रोत्साहन वाढावे आणि मुलांच्या विकासात मदत व्हावी हे उद्देश आहे। ग्रामीण भागातील सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पुण्यासह 19 जिल्ह्यात रस्ते सुरक्षा मित्र मोहीम सुरू आहे। रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र रस्ते सुरक्षा मित्र ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे। पुण्यासह राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे। 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेल्या या उपक्रमात महाविद्यालयीन तरुणांचा मोठा सहभाग असणार आहे। तरुण रस्ते सुरक्षा मित्र म्हणून नागरिकांना वाहतूक नियम, हेल्मेट, सीट बेल्ट आणि सुरक्षित वाहन चालविण्याबाबत जागरूक करणार आहेत। या मोहिमेमुळे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होऊन अनेकांचे प्राण वाचतील अशी अपेक्षा करण्यात येत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। काही भागात घरपट्टी अचानक वाढल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे। स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी पोहोचविल्या असून यावर विचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। गरजू लोकांना सवलत मिळावी ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रशासन घरपट्टी वाढीच्या नियमनासाठी उपाययोजना करीत आहे। घरमालक आणि भाडेकरू यांच्यात संतुलन राखणे हे उद्देश ठरवण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। वीज बिलाबाबत तक्रारी। अचानक वाढलेली वीज बिले लोकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे। काही ठिकाणी मीटर वाचनातील चुका आढळल्या आहेत। वीज विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे। दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल। नागरिकांनी आपल्या बिलाची पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुढील महिन्यात सुधारित बिल वितरित केले जाणार। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। बाजारात भाजीपाल्याचे दर। काही भाज्यांचे दर अचानक वाढल्याने गृहिणींना त्रास होत आहे। हवामान आणि वाहतूक अडचणींमुळे पुरवठा कमी झाल्याची माहिती मिळाली आहे। स्थानिक प्रशासनांनी बाजार समित्यांमध्ये दर नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत। नागरिकांनी खरेदी नियोजन करून घेतले तर खर्च कमी होईल। दर लवकरच स्थिर होण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण। राज्यात नव्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे। बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी देण्यासाठी विविध उद्योगांसोबत समन्वय केला जात आहे। प्रशिक्षण कार्यक्रम मोफत किंवा कमी खर्चात आयोजित केले जातील। त्यामुळे तरुणांमध्ये आशा निर्माण झाली आहे। विद्यार्थी नोंदणीसाठी संकेतस्थळ तपासावे।